मुक्तीची गवांदी मेळविली मांदी वैष्णवांची. करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. तुका म्हणी तेथे सुखा काय उणी, राहे समाधानी चित्ताचिया. करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोली. करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आळंदी वल्लभम. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवहीर. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. या बार करी संताचा, बार करी संताचा, बार करी मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोली. करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. सेवेला उपस्थित केलेला अभंग जगद्वंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांच्या गाथ्यामधील बहुतांश
प्रत्येकाच्या परिचयाचा. या 4 चरणाच्या अभंगाच्या द्वारा श्री तुकाराम महाराज भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचं ऐश्वर्य आणि भगवान श्री ज्ञानोबरायांचं सामर्थ्य प्रतिपादन करताना दिसून येतात. अंगी ऐसे बळ रेडा बोली विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वैकुंठवासी श्रद्धेय हरिभक्तीपरायण बापूरावजी कृष्णा आडसूळ कमी करणार म्हणजे आपल्या सर्वांचे श्रद्धेय वंदनीय अण्णा आणि अण्णांचं हे प्रथम श्राद्ध चिंतन, प्रथम पुण्यस्मरण. त्यांचे सुपुत्र संपूर्ण आडसूळ परिवार आणि अण्णांवर श्रद्धा असलेली आपण सगळी भाविक मंडळी या ठिकाणी वारीच्या पर्व कालावधीमध्ये एकत्र येऊन ही शब्द सुमन अण्णांच्या स्मृतीला अर्पण करत आहोत. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी माझ्या वंदनीय श्रोत्यांना सांगू इच्छितो की सेवेतून कुणी उठून जाऊ नका, एकमेकाशी बोलू नका, कोणाच्याही मोबाईलचा आवाज येऊ देऊ नका आणि ज्या ज्या वेळेला सेवेमध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्या प्रसंगाला हाताने टाळी आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल नामाचा जप करून सेवेमध्ये सहभाग दाखवा. विठ्ठल विठ्ठल. संत हृदय सम्राट, साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे राजे, अलंकापूर पीठाधीश्वर, अखंड संजीवन समाधीधन, विठोबाचा प्राण सखा आणि महाराष्ट्र संस्कृतीचा आत्मा भगवान श्री ज्ञानोबराय अष्टमीला जगन्नायक जगन्नियंता ब्रह्मांड चालक श्री पंढरीनाथाच्या भेटीला निघालीत. आणि मग आळंदीहून माऊलींचं प्रस्थान झाल्यानंतर वारकरी संप्रदायाचा संस्कार असणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला या कालावधीमध्ये माऊलींच्या सोहळ्यात सहभागी व्हावंसं वाटतं. नव्हे, ती त्यांची आंतरीची प्रामाणिक इच्छा आहे. कोणाला प्रकृती अस्वास्थ्यानं सोहळ्यात सहभागी होता येत नाही, कोणाला कर्तव्यामुळं सोहळ्यात सहभागी होता येत नाही, जबाबदारीमुळं जाता येत नाही, पण प्रत्येकाच्या अंतःकरणात मात्र एकच टकळ आहे, लागळा टकळा.
लागला टकळा पंढरीचा. घरी असणारी संपत्ती आणि घरच्यांच्याकडून आपले होणारे सोहळे यामध्ये या कालावधीत खऱ्या वारकऱ्याचं लक्ष लागत नाही. ज्यांचा नुकताच या संप्रदायात प्रवेश झालेला असतो त्याला सुद्धा या सोहळ्याची आस लागते, त्याला सुद्धा या सोहळ्याचा ध्यास लागतो. मग हा सोहळाच ज्यांच्या श्वास होता त्या वैकुंठवासी अण्णांना या सोहळ्यात सहभागी होता आलं नाही प्रकृती अस्वास्थ्यामुळं. मग ऐका, मला सापडलेलं उत्तर हे, निष्ठावान वारकऱ्याला एखाद्या वेळेला सोहळ्यात सहभागी होता आलं नाही तर तो निष्ठावान वारकरी असा विचार करतो, माऊली पुढं गेल्यानंतर यष्टीनं मागून जाऊन काय उपयोगाचं आहे. यष्टीनं तर लाखो जातात, यष्टीनं तर अनेक जण जातात, पण आपली वारकऱ्याची आई आपल्या गावातून पुढे जात असताना मला माऊलींच्या दर्शनाला जाता येत नसेल. ज्या सोहळ्यात मी 29 वर्ष चाललो, ज्या सोहळ्याची वाटच मला निमित्त करून वाडीला पंचक्रोशीला पंढरीनाथानं दाखवली, त्या सोहळ्यामध्ये जर मला सहभागी होता येत नसेल तर माऊली मला माफ करा. एवढी बार मी तुमच्या अगोदर पंढरीनाथाच्या दर्शनाला जातो. हो माऊली, तुम्ही मागून या आणि तुमचा निरोप घेऊन मी पंढरीनाथाच्या दर्शनाला पुढे जातो. भेटेन माहेरा शरीराचं हे जीर्ण वस्त्र, वृद्ध झालेलं हे शरीराचं फाटकं तुटकं वस्त्र कधी ना कधीतरी टाकावं तर लागणारच आहे. या मृत्यूलोकामध्ये कोणाला चिरंजीव होता येत नाही. ज्यानं मृत्यूलोक जन्माला घातलेला आहे त्या देवाला सुद्धा आपला अवतार संपवावा लागतो. मग ऐका, देवाला सुद्धा अवतार संपवावा लागतो. हा या मृत्यू लोकाचा कायमचा नियम आहे. हे मृत्यू लोकाचं तत्व आहे. हा नियम कधी कोणाकरिता बदलला गेलेला नाहीये. ऐका ऐका, कीर्तनात मोबाईल वाजू देऊ नका, हा सुद्धा कीर्तनाचा नियम आहे. हो, मी अजिबात पुढे जाणार नाही. परवा जसं श्रद्धेय वैकुंठवासी दत्तात्रेयांना म्हणजे आपले दत्तवानांचं चिंतन कीर्तन आपण वेळेत संपवलं, तसंच आजही संपवण्याचा प्रयत्न करूया. जरी एकाग्रता द्या, जरी जरा शांतता द्या. निष्ठावान वारकरी, शरीर पडेल, शरीर सुटेल,
शरीरातून प्राण निघून जाईल याला कधी घाबरतच नाही, कधीच घाबरत नाही. देह जाओ अथवा राहो, देह जाओ अथवा राहो, देह जाओ अथवा मग शरीर तर कधी ना कधीतरी सुटणारच आहे ना. तर मग ज्या सोहळ्याचा ध्यास आपल्याला आयुष्यभर लागला, तो माऊलींचा सोहळा आपल्या गावात येण्याच्या अगोदरच आपलं शरीर सोडलेलं चांगलं. हा अण्णांना त्यांच्या जीवनामध्ये आपल्या आयुष्याचा शेवट गोड कसा करावा हा आपल्यासारख्या वारकऱ्यांना दिलेला मेसेज आहे, हा संदेश आहे. शरीर तर सुटणारच आहे, पण शरीर कधी सोडावं, कसं सोडावं. मला वाटतं आपल्या गावात म्हणजे तरडगावला माऊली आल्यानंतर अण्णांचा तिसरा झाला असावा, नाही का. माऊलींचं आगमन आपल्या गावात आणि त्या दिवशी राख सावडण्याचा विधी अण्णांनी करून घेतला. वारकरी हट्टी असतो ना, तो या बाबतीमध्ये, बाकीच्या गोष्टीत नाही, या बाबतीमध्ये अण्णांनी आपला हट्ट माऊलींना प्रार्थना करून पुरवला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मला आणखीन पुढं काय समारोपाला बोलायचंय. अभंगाला थोडासा आपल्याला स्पर्श करावा लागेल. हा अभंग मी का घेतला हे जाणकार भजन्यांना सांगायची गरज नाही. बापू, हा अभंग सार्थक महाराज, साई महाराज मी का घेतला हे मी तुम्हाला सांगतो, कारण बऱ्यापैकी वाडीला माहित आहे. त्याचं खरं कारण सांगतो. अण्णांचा भजनातला आवडता अभंग आहे. हो, अण्णांचा भजनातला आवडता अभंग हा. आबा, तुम्ही सुद्धा म्हणजे शत्रुघ्नजी, आमचे मोठे बंधुराज, आदरणीय तात्या पुढे बसलेत, यश कुमारजी आहेत, ही सगळीच मंडळी, मी थोडंसं धाडसानं बोलतो, तुम्ही सगळीच भजनामध्ये मला कनिष्ठ आहात. म्हणजे तुम्ही म्हणाल कसं, तर उत्तर देतो, मी ज्येष्ठ भजनातला सदस्य आहे. हो, ज्येष्ठ भजनातला मी काय नाव तात्या सदस्य आहे. 25 वर्षापूर्वी वैकुंठवासी सर्जेरावांना रूप पाहता लोचनी अभंग भाऊंनी म्हणावा, बर का. सुंदर ते ध्यान अभंग लक्ष्मण तात्यांनी म्हणावा, क्षीरसागर. आवड हे रूप गोजिरे सगुण सर्जेराव अण्णांनी म्हणावा. आणि जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ किंवा ज्ञानियांचा गुरु राजा महाराव आणि तात्यांनी पंढरीशी जारी आल्यानो संसार. हे सगळे अभंग मला त्यावेळीचे पाठ आहेत 25 वर्षापूर्वी. विठ्ठल म्हणून म्हटलं, आबा तुम्ही सगळी माझ्यापेक्षा वयानं मोठी आहात, पण मी भजनातला जुन्या जाणत्या भजनांच्या संगतीत राहिलेला मी साधा साधक आहे, बरं, वारकरी आहे.
मला याच जुन्या मंडळीनं भजनाचा रस्ता दाखवला. आपले तात्या गेन तात्या त्यांच्या सायकलवर मागे बसून मी तरडगावला विठ्ठल मंदिरात कीर्तन ऐकायला अनेक वेळा गेलोय, अनेक वेळा. ह्या सगळ्या मंडळींनं मला परमार्थाची वाट दाखवली आणि मला समारोपाला जे सांगायचं ते पुढे अण्णांचा माझ्यावर झालेला मी कधीच न विसरू शकणारे उपकार मला समारोपाला सांगायचंय. विठ्ठल विठ्ठल मग जो अभंग गात गातच ज्यांनी आपलं आयुष्य पंढरीनाथाच्या माऊलींच्या सेवेत घालवलं, त्या अण्णांच्या श्राद्धाला त्यांचाच अभंग जर आपण म्हटला तर तो अण्णांना अधिक आवडेल, अण्णांना अधिक गोड वाटेल. म्हणून अण्णांचा प्रिय अभंग मी आजच्या सेवेला निवडलेला आहे. या अभंगातून तुकोबरा आहे, ज्ञानेश्वर माऊलींचं वर्णन करतायत. वर्णन काय सज्जन हो, वर्णनाचे 4 प्रकार आहेत. भावनिष्ठ वर्णन, वात्सल्यपूर्ण वर्णन, अतिशयोक्तीचं वर्णन आणि वस्तुनिष्ठ वर्णन. लक्ष द्या, वर्णनाचे 4 प्रकार. एक वेळ असंच मी बोलत होतो, वर्णनाचे प्रकार. खाली बसलेल्या माणसाला नीट ऐकू आलं नाही आणि तो म्हटला, महाराज सांगा बरं वर्णाचे प्रकार. मी म्हटलं काय, वर्णनाचे. आणि त्यांनी मला विचारलं वर्णाची. वर्णाचे नाही, वर्णनाचे चाललंय नाही काही. आता वर्णाचे सुद्धा प्रकार सांगता येतात. वर्णाचे 2 प्रकार, एक डोळस वरण आणि दुसरं आंधळ वरण. डोळस वर्णन कशाला म्हणायचं, वाढणाऱ्यानं भातावर वरण वाढल्यानंतर वाढणाऱ्याच्या पाठीमाग हळूहळू चालत येतं, वाढ धरत येतं, त्याला काय म्हणायचं, डोळस वरण. ते वाढणाऱ्याच्या माग येतं. एक दिवस मी म्हटलं, कशाला हे वर्ण वाढता, मागून येतच आहे. मग म्हटलं ते कसं घ्यायचं, म्हटलं त्याला आडवं झालं की आपोआप ताटात येत नाही. डोळस वरण नाही. दुसरं वरण आहे आंधळ वरण, ज्याच्यावर वाढलं त्याच्यावर स्थिर राहतं, त्याला म्हणायचं आंधळ वरण. पण मी वर्णाचे प्रकार सांगायला उभं राहिलो नाही, मला वर्णनाचे प्रकार सांगायचे. पहिला प्रकार भावनिष्ठ वर्णन, भावनिक वर्णन. आई आपल्या लेकराचं वर्णन करते हो, वात्सल्यपूर्ण वर्णन. हो, आई लेकराचं वर्णन करताना काय काय शब्द वापरेल याचा अंदाज कोणत्या साहित्यिकाला कधीच येणार नाही, खरंच येणार नाही. आईच्या दृष्टीनं बाळाचं वर्णन म्हणजे काय आहे, माझं बाळ म्हणजे माझा वाघ आहे, वाघ. हो, आई म्हणते की नाही, माझं लेकरू कोण आहे, वाघ आहे, वाघ. आता वाघाला जर बघितलं तर माणसं 2 दिवस पुन्हा जेवायची नाहीत. हो, असा वाघ असतो. पण आई म्हणते माझा कोण आहे, हा वाघ आहे, वाघ. एक दिवस एका लेकराची आई बाळाचं कौतुक करत असताना त्या बाळाची तक्रार सांगायला शेजारची मावशी आली. लक्ष द्या, शेजारची मावशी आली आणि त्या बाळाच्या आईच्या जवळ जाऊन उभी राहिली, म्हटली, अहो जरा तुमच्या लेकराला सांगा ना, जरा 2 शब्द समजावून सांगा, वय काय आणि बोलतय काय. आपल्या माईवडीच्या भाषेत बोलू का, लय शेंडा खोडतय. काय होत, शेंडा खोडतय, काय करतय, वय काय, बोलतय काय, जरा समजावून सांगा आणि त्याला जरा ताकीद द्या. ती फार लहान वयात घाण शिवाय देतय. ऐका ऐका, लेकरावर प्रेम असणारी माय काय म्हणते, आई काय म्हणते,
तक्रार करणारी मावशी म्हटली लहान वयामध्ये घाणघाण शिव्या देतय. त्या बाळाची आई म्हटली अहो अजून लहानच आहे, मोठं झाल्यानंतर देईल ना चांगल्या चांगल्या शिव्या. वात्सल्य पूर्ण वर्णन. या जगात आईला लेकराचा दोष कधीच दिसत नाही. आणि पुढं बोलू का, दिसलाच तरी त्या दोषाचं दर्शन आई जगाला कधी घडवत नाही, कधीच नाही. आपल्या सगळ्या अपराधाला पोटात घेणारी या जगातली चालती बोलती देवता म्हणजे आपली आई आहे. किती मोठा अपराध करा, किती मोठा अपराध करून आई पुढे जा, ज्या न्यायालयामध्ये लेकरू कधी चुकीचं ठरत नाही त्या न्यायालयाचं नाव आहे आपली आई. विठ्ठल विठ्ठल याला म्हणायचं वात्सल्य पूर्ण वर्णन. तिसरा प्रकार आहे अतिशयोक्तीचं वर्णन. काय? अतिशयोक्तीचं वर्णन. सासू जावयाचं वर्णन करते. बाबा 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 शब्दच नाहीत वर्णनाला. नाही जावई जर सासूच्या घरी आला, तो जर नवीन असला, नवखा असला, नुकतंच लग्न झालं असलं, तर सासू जावयाची अशी स्वागताची तयारी करते. आच्छरदाणी, मच्छरदाणी, गुलाबाचं पाणी, 10-5 माणसाची तानातानी. जणू काय आज आपल्या घरी माऊलींची पालखीच आली आहे. खरा वारकरी माऊलींचं स्वागत जसं करतो तशी नवीन लग्न झालेल्या जावयाचं स्वागत ती सासू करते. आणि मग म्हणते माझा जावई असा जावईच नाही. अहो नक्की कसा आहे सांगा ना. अहो माझा जावई गाडीतून खाली पाऊलच ठेवत नाही. हो पृथ्वीराज काय म्हणते सासू जावयाचं वर्णन करताना, माझा जावई गाडीच्या खाली पाऊलच ठेवत नाही. मला वाटलं गडी फार मोठ्या घरचा दिसतोय, फार श्रीमंत दिसतोय. म्हणजे एक दिवस जी सासू सारखं जावयाचं वर्णन करत होती, गाडीतून खाली पाऊलच ठेवत नाही, पाऊलच ठेवत नाही, योगायोगानं त्या जावयाच्या गावी गेलो आणि त्या जावयाची माहिती घेतली. तेव्हा कळालं जावई ड्रायव्हर आहे. आता ड्रायव्हर असल्यानंतर कशाला गाडीतून खाली पाऊल ठेवतो नाही. सासू जावयाचं वर्णन करते. माझ्याकडे लक्ष द्या. माझा जावई म्हणजे फार सज्जन माणूस. माळीवाडीतले जावई खरोखर सज्जन आहेत. मला तुमचं वर्णन करायचंच नाही अजिबात, आणि तुमचं वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाहीत. माळीवाडीतले सगळे जावई अतिशय सज्जन आहेत. पण मी सांगतो या अकलूज भागातलं सासू जावयाचं वर्णन करताना म्हणते माझा जावई अतिशय सज्जन माणूस. याच्यातलं फक्त माणूस एवढंच खरं असतं. हो फक्त माणूस एवढंच खरं आहे. सासू जावयाचं वर्णन करते, अतिशयोक्तीचं वर्णन. आणि ऐका, तुकाराम महाराजांसारखे संत ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करतात. या वर्णनाला म्हणतात तत्वनिष्ठ वर्णन. याला म्हणायचं वस्तुनिष्ठ वर्णन. संतांचं वर्णन संतांनीच केलं तर कळतं. हो आपल्या सामान्य माणसाचे शब्द संतांच्या वर्णनाला पुरेसे पडत नाहीत. म्हणून मी नेहमी कीर्तनात वाक्य वापरत राहतो. सिद्धू, संसारिकाचं वर्णन ऐका, संसारिकाचं वर्णन वाणीला पुरत नाही आणि माऊलींच्या वर्णनाला वाणी पुरत नाही. काय वाणवातन पुरे वाणी न पुरे वाणी 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 मस्तक चला
आपली वाणी पुरत नाही. मग ऐका, संत वर्णनाला जर आपले शब्द पुरत नसतील, वाणी पुरत नसेल, म्हणून संतांचं वर्णन करायचंच नाही का? करायचं. ऐका बरं, या पुढं आता एकदा या, म्हणजे वेळ जाणार नाही मध्ये आधी. विठ्ठल विठ्ठल आपल्या घरचं धान्य, ऐका ऐका तात्या, धान्य आपल्या घरचं विकायला नेलं फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. ऐका बरं, धान्य जरी आपलं असलं तरी सुद्धा धान्य विक्री करिता वापरला जाणारा काटा आपल्या घरचा असून चालत नाही. चालतो का? नाही ना. धान्य आपल्या घरचं, पण काटा सरकारी असावा लागतो. सरकारी काट्यावरच त्याचं वजन करावं लागतं. त्याप्रमाणे वर्णन करणारी जीभ जरी आपली असली तरी संतांचं वर्णन करण्याकरिता वापरावयाचे शब्द आपले असून चालत नाही. ते शब्द आपल्याला संतांचेच उधार घ्यावे लागतात. हे वर्णन, आजचं वर्णन अलौकिक आहे. मी आवर्जून माझ्या मायेवाडीच्या प्रिय ग्रामस्थांना, पै पाहुण्यांना, भाविकांना या निमित्तानं सांगेल, सुखी राहण्याचा या जगातला मला सापडलेला सोपा उपाय वर्म कुठला असेल ना, तर त्याचं उत्तर, त्याचं वाक्य एकाच वाक्यात मला मांडावं लागेल, आणि ते दुसरं तिसरं कुठलं नाही. सुखी राहण्याकरिता कमी शब्द वापरा. हो, जेवढं कमी बोलाल, हो, जेवढं कमी बोलाल तेवढं वादापासून लांब राहाल. ऐका ऐका ऐका, विठ्ठल विठ्ठल जेवढं आपण जास्त बोलतो तेवढं आपण वादाला आमंत्रण देतो. गरज असेल तर बोलावं, विचारणाऱ्याची श्रद्धा असेल तर बोलावं, आणि आपल्या शब्दाला पुढची माणसं किंमत देणार असतील तर बोलावं, अन्यथा न बोललेलंच चांगलं. हो, गुजरातचे एक थोर साधू, रामकथा प्रवक्ते मुरारी बापू, ते काय म्हटलेत रामायणात ऐका. जर माणसाला जीभ आवरता आली, काय 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 काय, जर माणसाला जीभ आवरता आली तर या जगातले बरेचसे दवाखाने आणि या जगातली बरीचशी न्यायालय बंद करायची वेळ येईल. हो, माणसाला कमी बोलता आलं पाहिजे. जास्त बोलून उपयोग होत नाही. आपली पत आपल्या शब्दानं राखता आली पाहिजे. बऱ्याच वेळेला माणसं स्वतःची पत आपल्या शब्दानं गमावून बसतात. हो, बूंद से गई हौद से नहीं आती. एकदा आपला शब्द चुकला तर पुन्हा प्रायश्चित्त करून उपयोग होत नाही. ती जखम कायमची राहते. विठ्ठल विठ्ठल आपले शब्द संतांच्या वर्णनाला समर्थ ठरू शकत नाहीत. आपल्या अंगात जर ताप आला,
बर का आबा, नुसता अंगात ताप आला आणि आपण आपल्या आडसूळ डॉक्टरांच्याकडे गेलो. डॉक्टर आपल्याला विचारतात काय होतंय, तर अंगातला ताप सुद्धा आपल्याला नेमक्या शब्दात सांगता येत नाही. येतो का हो? डॉक्टर विचारतात तुम्हाला काय होतंय, पेशंट म्हणतं डॉक्टर कसनुस होतंय. अरे पण काय होतंय, कसं तरी होतंय, काय होतंय, कसनुस होतंय, काय होतंय, पिकळून गेलोया. पण नेमकं काय होतंय साध्या शब्दात सांगता येत नाही. मला सांगा तुम्ही, अंगातला ताप कोणत्या शब्दात सांगायचा, एवढी शब्द संपत्ती आपल्याकडे नसते. आळंदीच्या ज्ञानोबांचं वर्णन करावं एवढी शब्द संपत्ती आपल्याकडे कुठून येणार आहे. म्हणून संत गावात जन्माला आले म्हणजे कळतात, या भ्रमात कुणी राहू नका. मी 5 मिनिटात अभंगाला स्पर्श करणार आहे. संत विद्वानाला कळतात असं नाही साई. संत विद्वानाला कळत नाहीत, संत गावात जन्माला आल्यानंतर कळत नाहीत. नवे नवे संत राजाला सुद्धा कळत नाहीत. हो असेल राजा, पण राजाला संत कळण्याकरिता राजाला सुद्धा तेवढा अंतरंग प्रवास करावा लागतो. मी तिन्हीची उदाहरणं एका वाक्यात देतो. अवघ्या जगाला जगद्गुरु ठरलेले तुकोबाराय, पण देहूतली माणसं म्हणायची तुकोबाराय फार बडबड करतात. करी बडबड फार तुका वेडा अविचार. त्यांचा गाथा देवानं माथ्यावर घ्यावा. त्या तुकोबरायांच्या देहू गावातली लोक म्हणायची तुकोबराय जरा बडबड कमी करा. गावात कळाले तुकोबराय नाहीत कळत. करी बडबड फार. दुसरा मुद्दा, संत विद्वानाला कळत नाहीत. तुकोबराय विद्वानाला कळाले असते तर रामेश्वर भट्टांना तुकोबरायांचा गाथा इंद्रायणीत बुडवलाच नसता. विद्वानाला कळत नाहीत आणि संत राजाला सुद्धा कळत नाहीत. तुम्ही म्हणाल कसं काय, तर ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबरायांना नजराणा पाठवला आणि नजराणा पाठवल्यानंतर तुकोबरायांच्या मुखातून त्या नजराण्याविषयी जी भाषा बाहेर पडली ती भाषा कोणती आहे. अहो राज, मला द्यायचं असेल तर दुसरं काय देऊ नका, गळ्यात तुळशीची माळ घाला एवढंच मला द्या. व्रत करा एकादशी कंठी मिरवा तुळशी. कंठी मिरवा तुळशी. कंठी मिरवा तुळशी. कंठी मिरवा तुळशी. व्रत करा एकादशी. व्रत करा राज, द्यायचं असेल तर मला एकच द्या. तुम्ही एकादशीचं व्रत करा
आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. हो, वारकरी संप्रदायामध्ये एकादशीला फार महत्व आहे बरं. कुठल्याही तीर्थाचं स्नान घडलं नाही, पण जर समुद्राचं स्नान घडलं की सगळ्या तीर्थांचं स्नान घडलं. पुढे का आईचं दर्शन घेतलं की सगळ्या क्षेत्रात जाण्याचं पुण्य लागतं. कोणता संप्रदाय सांगतोय असं? आईपासून लेकराला तोडणारं तत्वज्ञान जगात जन्माला आलंय. आपला संप्रदाय सांगतो आईचं दर्शन घेतलं की जगात कुठल्याच तीर्थक्षेत्राला जाण्याची गरज पडत नाही. सर्व तीर्थांनी सगळ्या तीर्थांचं दर्शन आईच्या दर्शनात, आणि सगळ्या व्रतांचं पुण्य एकादशीच्या उपवासात. ऐका, सगळ्या व्रतांचं पुण्य एकादशीच्या उपवासात, म्हणून एकादशी असली पाहिजे. एकादशीच्या बाबतीमध्ये मी म्हणत राहतो आवर्जून, कशी कर पण एकादशी धर. कशी कर पण तेवढी एकादशी धर. भरावर भर, दिवसभर चर, खाऊन खाऊन मर, पण एकादशी कर. एकादशी तेवढी सोडू नको बाबा. मी काय सांगायला लागलोय, राज एकादशी धरा आणि गळ्यात तुळशीची माळ घाला, यापेक्षा मला दुसरं काही देऊ नका. छत्रपती शिवाजी महाराजांना तरी तुकोबराय सर्वार्थानं कळालेत असं म्हणता येणार नाही. राजाला कळत नाहीत संत, गाववाल्याला कळत नाहीत संत, आणि विद्वानाला कळत नाहीत संत. संताचं वर्णन करायला संतांचीच वाणी असावी लागते. आणि म्हणून माऊलींचं वर्णन तुकोबरायांशिवाय दुसरं कुणी चांगलं करू शकत नाहीत. हे वर्णन म्हणजे कसं आहे हो, मला ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायातली ओळी आठवते. तेवढी ओळी म्हणतो, अभंगाला स्पर्श करतो. काय वर्णन बघा करावं माऊलींना. 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी, त्या ज्ञानेश्वरीतला भाव 750 वर्षानंतर सुद्धा आज तसा जिवंत आहे. म्हणून मी ज्यांच्याकडे शिकलो त्या जोग महाराज संस्थेचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणायचे, संतांची अक्षरं म्हणजे सोन्याची फुलं आहेत, सोन्याची. आपली अक्षरं, आपले शब्द म्हणजे पाण्यावरची रेघया, ओढता क्षणी मिटून जाते. आणि संतांची अक्षरं म्हणजे सोन्याची फुलं आहेत, सोन्याची. ती कायमची टवटवीत, सदा टवटवीत असतात. ऐका माऊलींची ओळी. माऊली बोलतायत ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायात, एखादी माय माऊली स्वभावतः सुंदर आहे, स्वभावतः सुंदर आहे. आणि मग त्या माय माऊलीनं, त्या मातेनं जर अंगावर अलंकार घातले तर तिच्या मैत्रिणीला प्रश्न पडतो की हिच्या सौंदर्यामुळं अलंकाराला शोभा की अलंकारामुळं हिला शोभा. बघा बरं, अंगाचे नि सुंदरपणे जैसे लेनिया अंगची होय लेणी, तेथ अलंकारिले कवण कवणी निर्वचेना. 10वा अध्याय. अलंकारामुळं हिला शोभा का हिच्यामुळं अलंकाराला शोभा, पाहणाऱ्याला प्रश्न पडतो. त्याप्रमाणे तुकोबरायांना माऊलीचं वर्णन केल्यामुळं तुकोबरायांना शोभा की माऊलीचं वर्णन तुकोबरायांच्याकडून झाल्यामुळं माऊलीला शोभा नक्की कळत नाही. कोणाचं वर्णन कोणी केलं म्हणून शोभा अंदाज लागत नाही. तुकोबराय म्हटले, माऊली तुमचं वर्णन मी काय करावं. आता ह्याच्या पाठीमागे एक छोटीशी कथा आहे, तेवढी कथा मला आपल्या समोर या निमित्तानं मांडायची. घडलं काय, या अभंगाची एक पार्श्वभूमी आहे, एक प्रसंग आहे. संतांचा परिचय 3 टप्प्यातून होतो. 1 प्रसंग, 2 प्रयत्न आणि 3 प्रारब्ध. विठ्ठल विठ्ठल.
प्रारब्धातून संतांची ओळख होते. सगळ्या मुद्द्याला विस्ताराला माझ्याकडे वेळ नसल्यामुळे पुढे जातो. प्रयत्नातून संतांची ओळख. मी तर असा आवर्जून आपल्या समोर म्हणेल, क्षेत्र कुठलंही असू द्या, बरं दादा, क्षेत्र कुठलंही असू द्या, पण प्रत्येक क्षेत्रात माणसानं आपला ग्रामीण शब्द वापरतो, दटून राहावं. प्रत्येक क्षेत्रात माणसानं पाय रोवून उभं असावं. का बरं असावं? मी उत्तर आवर्जून या निमित्तानं देईल. जो माणूस रणांगण सोडत नाही तो एक ना एक दिवस तरी रणांगण मारल्याशिवाय राहत नाही. प्रापंचिक क्षेत्र असू द्या, सामाजिक असू द्या, राजकीय असू द्या, आध्यात्मिक असू द्या, त्या क्षेत्रात टिकून राहावं लागतं. हो. कुठल्या क्षेत्रात पी हळद आणि हो गोरी प्रकार नाही आणि असता कामा नाही. त्या त्या कार्यकर्त्याचं पक्षासाठी काय योगदान आहे बघावंच लागतं, बघितलंच पाहिजे, नंतरच तिकटाचा विचार झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. या प्रयत्नवादासाठी मला 2 वाक्य बोलायच्यातून पुढे जायचंय. ऐका, प्रयत्नाला कधीच कमी लेखू नका. वारकऱ्यानं फक्त प्रारब्ध मानू नका. संतांचा विचार असा नाही. संत विचार प्रयत्नाला शिरोधार्य मानणार आहे. कुठं कुठं प्रयत्नाला शिरोधार्य मानलेले तेवढं मांडून जातो. प्रयत्न करणाऱ्यांच्या हातून, ऐका ऐका ऐका, प्रयत्न करणाऱ्यांच्या हातून जेवढं सुटतं तेवढंच वाट पाहणाऱ्याला मिळतं. काय? ओम यादव, पृथ्वीराज. म्हणून हे वय ना प्रयत्नाचं आहे. प्रयत्नाच्या वयात प्रारब्धाच्या गप्पा मारायच्या नाहीत. प्रयत्न करणाऱ्यांच्या हातून जेवढं सुटतं तेवढंच वाट पाहणाऱ्याला मिळतं. अजून एक वाक्य प्रयत्नवादावर बोलायचं पुढे जायचंय. प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकालाच यश मिळेल हे सांगता येत नाही, पण ज्यानं यश मिळवलेलं आहे त्या प्रत्येकाने प्रयत्न केलेला आहे हे विसरायचं नाही. प्रत्येकानं प्रयत्न केलेला आहे. प्रयत्ने वाळोचे कणर गडिता, बोला की, तेलही गळे. प्रयत्नानं. आणि आजची तुकोबरायांची माऊलीच्या वर्णनाकडची प्रवृत्ती ती प्रसंगाने घडलं काय? बीड परगण्यातला एक देशपांडे नावाचा ब्राह्मण पंढरीला गेला आणि पंढरीनाथाच्या समोर त्यानं धरणी आंदोलन केलं. आता हे धरणी आंदोलन अलीकडे जास्त परिचयाच व्हायला लागले बघा. धरणी शब्दाचा अर्थ असा केलाय, हट्ट करून मागणं म्हणजे धरणी. ज्याच्यात हट्ट आहे हे असं झालंच पाहिजे. कर्जमाफी झालीच पाहिजे हे हट्ट आहे ना, हे धरणी आंदोलन आहे. ते काहीतरी होतं बाबा, ते 50% अटका काय रद्द झाली पाहिजे असं काहीतरी चाललं होतं नाही. बरोबर नाही दादा? विठ्ठल विठ्ठल. पंढरीनाथाच्या समोर त्या देशपांडे ब्राह्मण व्यक्तीनं आंदोलन केलं आणि सांगितलं, देवा माझ्या 3 गोष्टी मला मिळाल्या पाहिजेत. 3 मागण्या. पहिली मागणी, मला कष्ट न करिता पैसा मिळाला पाहिजे. हो. दुसरी मागणी, शास्त्र न शिकता ज्ञान मिळालं पाहिजे. आणि तिसरी मागणी, सगळ्यात शेवटी मला मोक्ष मिळाला पाहिजे. 3 मागण्या या
आजोबांना पंढरीनाथाकडे केल्या. मला या निमित्तानं आपल्याला सांगायचंय, इच्छा व्यक्त व्हायला वयाचं बंधन नाही. ऐका 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 ऐका. इच्छा व्यक्त व्हायला वयाचं बंधन नाही, पण इच्छा पूर्ण करायला वयाचं बंधन आहे. हा, कोणाकडं कोणती इच्छा व्यक्त करायची, त्या व्यक्तीला पंढरीनाथापुढे इच्छा व्यक्त करायला बंधन नाही, पण इच्छा पूर्ती करिता वयाची अट असावी लागते, वय योग्य असावं लागतं. उदाहरण द्यायचं म्हटलं तर आता हा आपला सोरवडीचा नांदलचा ओम यादव हा 6वीचा मुलगा, त्याची 3री परीक्षा पास झाला ह्या पकवाजाची. आता याचा पखावज बघून जर एखाद्या 70 वर्षाच्या आजोबांना वाटलं की मला ओम सारखा पकवाज वाजवायचा आहे, तर जमेल का हो? नाही ना जमणार. कदाचित महाराष्ट्रातली पकवाजाची दुकानं बंद होतील सगळी, पण तरी सुद्धा थाप पडणार नाही. पखावज वाजवायचा ही इच्छा व्यक्त व्हायला वयाचं बंधन नाही, पण इच्छा पूर्ती करिता वयाचं बंधन आहे. पंढरीनाथाच्या दरबारात गेल्यानंतर देवानं सांगितलं, या वयात तुमच्या या 3ही इच्छा पूर्ण करायची असतील तर तुम्ही पंढरपूरला थांबू नका, आळंदीला जा. हो, तिकडून तो बाबा मजल दरमजल करत आळंदीला गेले आणि आळंदीला 12 दिवसाचं अनुष्ठान केलं. माऊलीने विचारलं, अनुष्ठानाचं प्रयोजन काय? कष्ट न करिता पैसा पाहिजे. मला तुम्हाला या निमित्तानं आवर्जून सांगायचंय, सांगा ना, अशा अपेक्षा कोणाची नाही. या अपेक्षेमध्येच आपण सुद्धा मोडतोय. कष्ट न करिता पैसा पाहिजे. मला या वाक्यालाच अधोरेखित करून एक दुसरं वाक्य बोलायचंय. ज्या घरात कष्ट न करिता पैसा येतो, ज्या घरात कष्ट न करिता पैसा येतो, तो पैसा घरातल्या लोकांना कष्ट दिल्याशिवाय राहत नाही. हो, पैसा घरात आणलाच पाहिजे, पण तो कष्टानं आणला पाहिजे. कष्ट न करिता पैसा आला, कष्ट न करिता संपत्ती आली की ती संपत्ती त्या व्यक्तीच्या संततीला हाताशी लागू देत नाही. म्हणून अर्थपुरुषार्थ आहे ना, तो कष्टावर अवलंबून आहे. पैसा जरूर आणला पाहिजे, पण तो कष्टाचाच असला पाहिजे. जावा आळंदीला. या तुमच्या अपेक्षा आळंदीला माऊली पूर्ण करतील, कारण ती आई आहे. आईला लेकराची दया येईल. जावा आळंदीला. 12 दिवसाचं अनुष्ठान झालं आणि माऊली प्रसन्न झाली. आणि माऊलीने विचारलं, काय अपेक्षा? 3 अपेक्षा आहेत. माऊलीनं सांगितलं, सध्या कोर्ट देहूला उघडलेले. कुठं? सध्या कोर्ट देहूला उघडलेले. नामदेवरायांचे अवतार असणारे तुकोबराय देहूमध्ये, देहूकडे जा आणि तुकोबरायांकडे ही मागणी मागा. ऐका. आणि ती देशपांडे नावाची ब्राह्मण व्यक्ती देहूला गेली आणि देहूमध्ये अनुष्ठान केलं. तुकोबराय प्रसन्न झाले आणि विचारले, इकडे येण्याचं प्रयोजन काय? तुकोबराया, कष्ट न करिता पैसा, शास्त्र अध्ययन न करिता ज्ञान, आणि सगळ्यात शेवटी मला मुक्ती हवी आहे. आणि या 3ही गोष्टींची प्राप्ती मला तुमच्याकडून हवी आहे. त्या प्रसंगाला तुकोबरायांना त्याला विचारलं, तू कुठून आला? त्यावेळी त्यानं परिचय दिला, मी आळंदीवरून आलो. ऐकाय का बरं, या अभंगाची पार्श्वभूमी कशी बघा. मी आळंदीहून आलो. आणखी कुठून आला? मी पंढरीवरून आलो. म्हणजे तुकोबराय म्हटले, देहूला येण्याच्या अगोदर तू बंद काय चल विठाल विठाल विठ्ठल
माझ्याकडे येण्या अगोदर त्या धरणेकऱ्याला तुकोबराय म्हटले, तू देवाकडूनही आलेला आहे आणि तू ज्ञानदेवाकडूनही आलेला आहे. बघा बरं, देवाकडूनही आला, कुठून? ज्ञानदेवांकडून सुद्धा आला. पण तुला हे कळालं नाही की तू आळंदीवरून इकडं कशाला आलास. अरे तुला जो पैसा हवाय, तुला जी संपत्ती हवी, तुला जे ऐश्वर्य हवंय, ते ऐश्वर्य आळंदीमध्ये काही कमी आहे का? कशाला माझ्याकडे आला? माझ्याकडे येण्याचं प्रयोजन तरी काय? काय कारण माझ्याकडे येण्याचं? विठ्ठल विठ्ठल तुकोबराय म्हटलेत अभंगात त्या धरणेकऱ्याला, तुम्ही माझ्याकडे कशाला आला? पण मी म्हणतो साहेबांना, तुम्ही वाडीत आवर्जून आलं पाहिजे नाही. कारण आपल्या सगळ्यांचंच त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांचे आपल्या वाडीवर विशेष स्नेह आहे. मी बोलतो हे धरणेकऱ्याला तुकोबराय म्हटले, माझ्याकडे का आला? हित येऊन तुला काय हवंय? ऐश्वर्य हवंय. ऐका, ऐश्वर्य हवंय, संपत्ती हवी आहे, पैसा हवाय. अरे पण तुला ठाऊक आहे का, ते ऐश्वर्य माऊलींच्याकडे काही कमी का? कमी आहे का? मग तो धरणेकरी तुकोबरायला म्हटला, माऊलींचं काय ऐश्वर्य एकदा मला सांगा. त्यावेळी तुकोबरायांनी माऊलींचं ऐश्वर्य सांगायला सुरुवात केली. अभंगाच्या पहिल्या चरणात, जयाची ये दारे सोनाचा जयाची ये दारे सोनाचा जयाची ये दारे सोनाचा जयाची ज्या आळंदीवरून माऊलींकडून तू देहूला संपत्ती मागायला आलास, तुला ठाऊक आहे का तू केवढी मोठी चूक केली आहे? अरे ती संपत्ती माऊलींच्याकडे काही कमी आहे का? मग तो म्हटला, किती संपत्ती सांगा बरं. अरे ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, अशी या अभंगाची पार्श्वभूमीवर, ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, हे माऊलींचं ऐश्वर्य आहे.
पूर्वीच्या काळी माणसाची श्रीमंती ना 4-5 निकषानं तपासली जात होती. हो, पूर्वीच्या काळची श्रीमंती तपासण्याचा पहिला निकष म्हणजे गोधन. त्याच्या गोठ्यात गायी किती आहेत, श्रीमंत. जेवढ्या जास्त गायी तेवढा तो श्रीमंत. दुसरं श्रीमंतीचा निकष पूर्वीच्या काळाचा होता गजधन. हत्ती किती आहेत, बाजधन घोडे किती आहेत, और रतनधन खान. आणि यांच्या कपाटातील लॉकर मध्ये रत्न किती आहेत, और रतनधन खान. ह्या 4 गोष्टीनं पूर्वीच्या काळात श्रीमंती तपासली जायची. आता सुद्धा आपण एखाद्या माणसाच्या भेटीला गेलो ना तर त्याचा बँक बॅलन्स किती आपल्याला सहजासहजी कळत नाही. पण दारातली फॉर्च्युनर गाडी बघितली लक्षात येतं, गडी फार मोठा दिसतोय बाबा. नाही, दारातली फॉर्च्युनर आपल्याला श्रीमंती सांगत राहते. ते मला आदरणीय साहेब उग परिचय व्हावा म्हणून मी त्या व्यक्तीचा उल्लेख करून जातो. मनसेचे जे पहिले 13 आमदार निवडून आले ना त्याच्यातले रमेश भाऊ वांजळे. माणसं म्हणायची अंगावरच एवढं सोनं असेल तर घरात किती असेल बाबाच्या नाही का नाही. त्यांना म्हणायचे गोल्डन मॅन. विठ्ठल विठ्ठल. ज्या माऊलींच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, ज्याचे द्वारी सोन्याचा पिंपळ. पण हा दोहा मी अपूर्ण सांगितला, आता पूर्ण करतो. पूर्ण दोहा असा आहे, गोधन गजधन बाजधन और रतनधन खान. जब आवे संतोष धन सब धन धूली समान. संतुष्टता सुख नावाचं धन ज्यावेळी आपल्याकडे येतं ना त्यावेळी ही लौकिक धन संपत्ती धुली समान रजक कणासारखी मातीसारखी होऊन बसते. सगळ्यात मोठी संपत्ती आहे ते आपल्या वाट्याला आपण मिळवलेलं परमार्थिक सुख. याचा अनुबंध कसा आहे ती मला समारोपाला सांगायचंय. सगळ्यात मोठी संपत्ती आहे ती म्हणजे समाधान ही संपत्ती आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणायचे समाधान ही संपत्ती मानायला शिका. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. मला सांगा तुम्ही पुरुषापेक्षा स्त्रियांना सोनं जास्त आवडतं हे तुम्हाला मान्य करावं लागेल. नाही, स्त्रियांना सोनं खरोखरच आवडतं. सोन्यावर जास्त जीव असतो. बरं, तारुण्यात सोनं आवडणं काही चूक नाही हो. पण अशी एक वेळ येते की त्या सोन्याचे अलंकार अंगावर घालणं हे सुद्धा अंगाला जड होऊन बसतं. अशी एक वेळ येऊन बसते. पण त्या प्रसंगाला सुद्धा माय माऊलीला सोनं आवडतं का तर आवडतं. मग त्या प्रसंगाला ती माय माऊली ते सोनं एका पेटीमध्ये भरते आणि आठवड्यातून एकदा ती पेटी उघडते आणि ते पेटीचा लॉक काढून त्या पेटीचा वरचा दरवाजा उघडून वरचा भाग उघडून ते सगळे अलंकार डोळ्यानं बघते आणि मग ती मनातली मनात म्हणते सदा माझे डोळे जडू तुझी मूर्ती. मनातली मनात तिनं एक अभंग पाठ केलेला असतो, तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. अशी वेळ येते हो. मला पुढं सांगायचंय. आणि असा दिवस त्या मायमाऊलीच्या वाट्याला कदाचित येतो की पेटी एक दिवस बंद आणि बघणारे डोळे सुद्धा कायमचे बंद. पण तरी सुद्धा माय माऊलीला सोनं आवडतं का तर आवडतं. तो माऊलींच्या दारामध्ये
सोनं किती, सोन्याचा पिंपळ. मी परवा म्हटलं दादांच्या घरी, रावणाच्या लंकेत घरं सोन्याची आहेत. आता ऐकाय का वाक्य बनवले, लंकापूरमध्ये घरं सोन्याची आणि अलंकापूरमध्ये झाड सोन्याचं. विठ्ठल आता सोन्याचा पिंपळ या शब्दाचा अर्थ नक्की काय घ्यायचा त्याचा थोडासा खुलासा करतो आणि बरोबर वेळेमध्ये सेवेला विराम देतो. सोन्याचा पिंपळ म्हणजे नक्की कोणता पिंपळ? ऐका, कधी कधी शब्दातून निघणारा अर्थ घ्यायचा नाही, त्याचा लक्षार्थ घ्यावा लागतो. शब्दाचा अर्थ, शब्दातून निघणारा अर्थ वेगळा आणि त्याचा लक्षार्थ वेगळा. मराठी भाषा, आता आदरणीय आमदार साहेब म्हणजे सर इथं पुढे बसलेत, गुरुजी सगळी उभी आहेत, तरी सुद्धा मी धाडसानं बोलतोय. साहेब काय आहे साई, मराठी भाषा एवढी संवेदनशील आहे, उच्चारताना जरी चुकली ना तरी अर्थ बदलून जातो. किती उदाहरणं देऊ, वेळ कमी आहे, उगा 2 उदाहरणं देतो. उच्चारताना जरी शब्द चुकला, शब्द म्हणण्यापेक्षा भाव उच्चारताना जरी थोडासा बदलला तरी लगेच अर्थ बदलून जातो. बीड जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे, प्रकाशजी सोळंके ते त्या तालुक्याचे आमदार आहेत. त्या तालुक्याचं नाव आहे माजलगाव. हो, एक दिवस परळीचा मुलगा मला भेटला आणि परळीचा मुलगा मला भेटला आणि मला म्हटला, सूळ महाराज तुमचा तालुका? म्हटलं फलटण. म्हटले तुम्हाला आमच्या शेजारी एक तालुका आहे माहिती आहे का? म्हटलं कोणता? ते म्हटलं माजलगाव. काय? माजलगाव. उच्चारताना चुकला, अर्थ बदलला. विठ्ठल म्हणून कधी कधी शब्दार्थापेक्षा लक्षार्थ घ्यावा लागतो. एक जणीला सांगितलं, सासून सुनला सांगितलं म्हणा की, काय पाहुणे यायची वेळ झाली आहे. हो ऐकाय का, पाहुणे यायची वेळ झाली, लवकरात लवकर स्वयंपाक आटपायचा आहे, माझ्या मागे अजून दुसरी कामं पडलेत, तर सगळे पाहुणे गोळा होण्याच्या अगोदर आपल्याला ताटात वाढणारे जे लागणारे जेवढे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पापड भाजायचा आहे. पापड घे आणि भाजीत बस. पापड घे भाजीत बस. आता ती जुन्या काळातली सून नव्हती, ती वर्तमान काळातली सून होती. त्यामुळं तिनं वाक्य ऐकल्यानंतर तिनं पापड घेतले आणि घराच्या पुढं मेथीची भाजी होती त्या वाफ्यात जाऊन बसली. कारण सासूनं काय सांगितले, पापड घे आणि भाजीत बस. शब्दार्थ कळाला पण लक्षार्थ कळाला नाही. दुसरं उदाहरण, आईनं लाडक्या मुलीला सांगितलं, पाहुणे यायची वेळ झाली, आता वेळ करू नको, 12ला 5 मिनिटं कमी आहेत, पटकन स्वयंपाक आटपायचा आहे, आज पोळ्याचा स्वयंपाक आहे, मी दुसरं काम करून येईपर्यंत पुरण घे आणि वाटून दे. पुरण घे आणि वाटून दे. तिनं पुरण घेतलं आणि आई बाहेर गेल्यानंतर वरच्या आळीची, मधल्या आळीची, खालच्या आळीची सगळी लेकरं गोळा केली आणि पुरण वाटून टाकलं. आई काय म्हटली होती, पुरण घे वाटून दे, तिनं वाटूनच टाकलं. नाही का, शब्दार्थ कळाला पण लक्षार्थ कळाला नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आता अशी 5-6 उदाहरणं आहेत, कशाला उदाहरण देत बसू, भाव तुमच्या लक्षात आलेला आहे. मला छोटासा यातला शेवटचा अर्थ सांगायचा आहे.
ऐका, आता या सोन्याचा पिंपळ या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? आदरणीय काका, सुभाषजी काका, कदाचित जर आपण सोन्याचा पिंपळ म्हणजे सोन्याचाच अर्थ घेतला तर अनेक माणसं म्हणतील की सुळ महाराज, आम्ही आळंदीला अनेक वेळा गेलो या, पण आम्हाला सोन्याचा पिंपळ दिसला नाही. काय खोटं बोलताय? जरा आपल्या भाषेत बोलू का? नका बाडा हाणू. विठ्ठल बरं, मी म्हणतो पंचक्रोशीतून आलेल्या सगळ्या भाविकांच्या समोर मी म्हणतो, कदाचित सोन्याचा पिंपळ आपल्याला खरोखर सोन्याचा दिसला असता तर आपण काय केलं असतं याचा अंदाज घ्या फक्त. नाही, थोडस नुसती कल्पना करून बघा. वारीला हा पिंपळ, वारी प्रस्थान झाल्यानंतर हा पिंपळ मागं राहिला असता का? खरं तर या पिंपळाविषयी माझ्या मनात आदर आहे, पण तात्या मी एक शब्द ग्रामीण भागातला वापरतो. अनेक वारकरी उशिरा आळंदीला गेले असते, शेजारतीला थांबले असते आणि शेजारतीनंतर मंदिरात मुक्काम केला असता आणि काकडा झाल्यानंतर प्रत्येकाने माऊलींचा प्रसाद म्हणून एक एक सोन्याचं पान आणलं असतं. म्हटलं असं माऊलींचा प्रसाद. आपल्या भाषेत बोलू का, हा पिंपळ बऱ्याच वारकऱ्याने बुंडा केला असता नाही का? हो, विठ्ठल विठ्ठल. मग सोन्याचा पिंपळ ह्याचा अर्थ काय घ्यायचा तेवढा अर्थ सांगतो, दुसऱ्या चरणाकडे जातो. सोन्याचा पिंपळ म्हणजे या दृष्टांतानं स्वार्थ आपल्या समोर उपस्थित होईल. 85 वर्षाची एक आजी, शरीर सुटलं, मरण पावली, देवाघरी गेली, वैकुंठवासी झाली आणि अंत्यविधी झाल्यानंतर आपल्या पद्धत आहे की त्या दुःख झालेल्या घरी माणसं पुन्हा येतात, घरी बसतात, प्रसाद आणून देतात, त्यांच्या घरी जेवतात. तशी एक आजोबा त्या घरी बसले आणि ज्या घरीची आजी देवाघरी गेली आहे त्या आजीच्या नातवंडाला ते समजून सांगू लागले, मृत्यू लोक या, चालतं हे, मरण कोणाला टळलंय. आता मनावर दगड ठेवायचं काय, ती पटवून देणारी मानसिक विशेषित बघा नाही का, ती कुठून ट्रेनिंग घेऊन आली असेल एवढं कोणास ठाऊक नाही का. ती स्पेशल ट्रेनिंग आहे ती एक नाही, त्या प्रसंगाला ती बरोबर शब्द येत. आता मनावर दगड ठेवायचा. आता दुःख बाजूला सारलं पाहिजे, आपल्यासाठी नाही पण पोरांकडे बघून सुद्धा तुम्ही उठलं पाहिजे. हे एक स्पेशल ट्रेनिंगची माणसं आहेत बघा. तेवढ्यात ते आजोबा आले, नातवंडापाशी बसले, ते म्हटले, आता खेप मानू नका, म्हातारीचं सोनं झालं. काय झालं? म्हातारीचं सोनं झालं. नातवंडानं ती समजून सांगणारा आजोबा फक्त घरीच जाऊ दिला. ते म्हटलं, तुम्ही फक्त घरीच पोचा आता आणि लवकर उठून निघा घराकडं, नाही का, आता जास्त वेळ थांबू नका. नातू अख्खं गाव झोपल्यानंतर स्मशानभूमीत गेला. म्हटलं, एवढी गरिबी वाट्याला आलीये आणि आजोबानं सांगितलंय म्हातारीचं सोनं झालं. हाताची बोट जरी सापडली तरी माझा संसार सुखाचा होईल. बाकी काय सापडा, घर न सापडली, हाताची बोट तरी सापडावीत. गेला, सगळे लाकडं बाजूला केली पण काहीच सापडलं नाही. सापडली फक्त राख. माघारी आला, तिसरी आला, त्याच आजोबानं सांगितलं, कुणीच रडायचं नाही, म्हातारीचं सोनं झालं. नातू तिथंच उठून उभा राहिला. म्हटला, अजिबात बोलायचं नाही, असलं लबाड बोलायचं नाही, आपल्या भाषेमध्ये.
असलं लबाड बोलायचं नाही. आमचा तुमच्यावर विश्वास आहे म्हणून काय सुद्धा खपावताय काय खुशाला म्हणताय म्हातारीचं सोनं झालं. अहो रात्रीच बघून गेलो या. तुम्ही आज आलाय पण मी रात्री बघून गेलो या म्हटलं म्हातारीचं सोनं झालं. खोटं बोलताय. तेव्हा त्या आजोबानं सांगितलं बाळा अरे सोनं झालं म्हणजे म्हातारीला मरण सुखाचं आलं. काय म्हातारीला मरण सुखाचं आलं. सार्थक महाराज म्हणून तर संतांना ह्या सुखाच्या दिवसाला सोन्याचा दिवस म्हटलेले बघा. माऊली बोलते मी आज सोन्याचा दिवस पाहिला. सोनियाचा दिवस आजी सोनियाचा दिवस सोन्याचा दिवस म्हणजे सुखाचा दिवस. आणि सोन्याचा पिंपळ सोन्याचा म्हणजे सुखाचा आणि पिंपळ म्हणजे संसार. ज्यांच्या दारात गेलेल्या साधकाचा सुखाचा संसार होतो. जगाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. पहिल्या चरणातला पूर्वार्ध आत्ताशी झालेला आहे बघा. पूर्ण चरण सुद्धा झालेलं नाही. आपली वेळ संपली आहे. फक्त 10 मिनिटाचा वेळ राहिलेला आहे. ऐका बरीचशी मंडळी उभी आहेत. त्यांचाही अधिक वेळ मला घ्यायचा नाही. अवघ्या काही मिनिटात मी शब्दपूजा पंढरीनाथाच्या चरणी रुजू करतो. शेवटचे 10 मिनिटं जरा बारकावे नाही का. पिंपळ म्हणजे संसार. ऊर्ध्वमूल मदशाख मश्वत्थम प्राहुरव्ययम. मश्वत्थम म्हणजे पिंपळ. माऊलींच्या दारात गेलेल्या साधकाचा सुखाचा संसार होतोय. का बरं. माऊलींचीच प्रार्थना आहे मी त्रैलोक्याचा संसार सुखाचा करीन. आनंदे भरीन तिन्ही लोक. अवघाची संसार सुखाचा करीन. आनंदे भरीन तिन्ही लोक. त्या माऊलींचं सामर्थ्य काय हो. सामर्थ्य आहे अंगी ऐसे बळ रेडा बोली विठोबार खुमाई. आणि उत्तरार्ध राहिलेलं आहे. सगळा अभंग तर आपल्याला सोडवणं शक्यच नाही. आपल्याकडे तेवढा वेळ उपलब्ध नाही. पण सज्जन हो उगं थोडासा भाव याच्यातला मांडून मला वैकुंठवासी अण्णांच्या विषयी थोडं बोलायचंय. सज्जन हो माऊलींचं काय सामर्थ्य. त्यांचं सामर्थ्य असं आहे की त्यांच्या आदेशानं पैठणला रेडा सुद्धा वेद बोलला. अंगी ऐसे बळ रेडा बोले नाही. त्यात एक शब्द घालायचा. अंगी ऐसे बळ रेडा वेद बोले. केवळ बोले नाही. अंगी ऐसे बळ रेडा वेद बोले. रेड्या मुखी वेद बोलविला.
भगतला रेडा वेद बोलतोय. मी म्हणेल या चरणाचा अर्थ असा पण घ्यायचा बरं. त्या धरणेकऱ्याच्या किती मागण्या आहेत? 3 मागण्या आहेत. त्या मागण्या विसरू नका. धरणेकऱ्याची पहिली मागणी आहे, मला श्रीमंत व्हायचंय. त्याच्याकरिता उत्तर आहे, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. दुसरी मागणी, मला शास्त्र न शिकता ज्ञानी व्हायचंय. त्याच्याकरिता उत्तर दिलं, अंगी ऐसे बळ रेडा बोले. अहो, रेड्यासारखा जर प्राणी वेद बोलत असेल तर तू माऊलींची सेवा केल्यानंतर तुला ज्ञान का मिळणार नाही? कोण आहेत माऊली? ज्ञानियाचा शिरोमणी, ज्ञानियांचा गुरु राजा महाराव. वैकुंठवाशी अण्णाच हे अभंग म्हणायचे बरं का. ऐकता, अण्णा हे अभंग कायम म्हणायचे, फार गोड म्हणायचे, त्यांच्या आवडीचा अभंग. बाहेर आपण भजनाला गेलो तर अण्णांच्या वाट्याला अभंग आला की अण्णांना हा अभंग आळवलाच. अंगी ऐसे बळ रेडा बोले. ऐका, माऊली जर भिंत चालवतात तर माऊली भिंत चालवून तुम्हा आम्हाला अभय देतात, संदेश देतात की बाबांनो, मी जर भिंत चालवू शकतोय तर तुमचा संसार मी चालवणार नाही का? माऊली बोलती आपल्याला, माझ्याकडे हे सामर्थ्य आहे, मी रेडा बोलवू शकतोय तर तुम्हाला ज्ञान देऊ शकणार नाही का? अंगी ऐसे बळ रेडा बोली. रेडाच का पुढे घेतला असेल? उत्तर देतो, सर्कशीमध्ये सगळे प्राणी आहेत. तुम्ही कधी बघा, लक्ष दे माझ्याकडे. सर्कशीमध्ये सगळे प्राणी आहेत. सगळ्यात शक्तिशाली हत्ती आहे, सगळ्यात हिंस्त्र सिंह आहे, वाघ आहे, चित्ता आहे, सगळ्यात प्राणी येतो. पण तुम्ही कधी सुद्धा सर्कशीला जा, सर्कशीमध्ये तुम्हाला रेडा चुकून सापडणार नाही. हो, सगळ्यात निर्बुद्ध प्राणी म्हणजे रेडा. रस्त्याने जर आपली 4 व्हीलर निघाली, दुसऱ्या प्राणी जर रस्त्यावर असला आणि त्याला जर आपण हॉर्न दिला तर ती थोडी जागा तरी देत. पण हा बाबा म्हणतो, रस्ता काय तुझ्या, तुम्हीच बोला बाबा, मी नाही बोलणार नाही का. कोण म्हणतो? हा, रेडा जागा देत नाही, त्याला जागा देणं माहीत नाही. तो जागा तर देत नाही हो, पण माग वळून सुद्धा बघत नाही. कुणाची का गाडी असाना, किती का मोठी असाना, गाडीत कुणी का मोठा माणूस बसलेला असाना, गडी माग वळून बघणार नाही. असल्या रेड्याला माऊलीनं वेद बोलायला लावला, ह्याच्यात सांगायचं आहे. असला निर्बुद्ध. आता ऐका, रेडा वेद बोलणार नाही, खरंच बोलणार नाही. आपण जर प्रयत्न केला तर रेडा वेद बोलणार नाही. आपण प्रयत्न करून त्याला जर वेद बोलायला लावले तर रेडा बोलणार नाही. पण बोलवण्याचा प्रयत्न करणारा माणूस मात्र येडा झाल्याशिवाय राहणार नाही. हे मला पुढे बोलायचं. बोलण्याचा प्रयत्न करणारा माणूस आहे ना, तो काय होईल? येडा होईल. पण रेडा वेद बोलणार नाही. असा रेडा माऊलींच्या सामर्थ्यानं अंगी ऐसे बळ रेडा बोली. ज्ञानेश्वर वैकुंठवासी बापूरावजी कृष्ण अडसूळ म्हणजे आपल्या सर्वांचे श्रद्धेय अण्णा. अवघी पंचक्रोशीस त्यांना अण्णा या नावानं हाक मारत होती. हो, सगळ्यांच्या परिचयाचे. खर तर
मुलांना संस्कार कसा द्यावा, पैसा कसा मिळवावा, आता ऐका पुढं, परमार्थ किती शुद्ध करावा, वारीवर निष्ठा किती आढळ असावी. आणि पुढं मी म्हणेल की असं एक क्षेत्र नाही की आदरणीय अण्णांना त्या क्षेत्रावर ठसा उमटवला नाही. बघा तुम्ही बारकाव्यानं अण्णांच्या जीवनाकडे, प्रत्येक क्षेत्रावर आपली नाममुद्रा उमटवलेलं हे व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक क्षेत्र. या पंचक्रोशीमध्ये तरडगावापासून अलीकडे आल्यानंतर कुणीच टेलर नव्हते, कुणीच नाही. सगळ्यात जुने टेलर म्हणजे आपले अण्णा. मला वाटतं दुर्गुड्यांच्या काय नाव, सोपाना दुर्गुडे यांच्याकडं आदरणीय अण्णांना शंकर गोरे का, शंकरजी गोरे, विठाल विठाल, टेलर, उत्तम कापड शिवण्यासाठी विश्वासू व्यक्तिमत्व अण्णा. आता बघा बरं, मुलांना, तीनही लेकरांना आपल्या कष्टाची जाणीव करून देण्यामध्ये अण्णा कुठंच मागे राहिले नाही, कुठंच नाही. पुढची गोष्ट आहे का बर, हे दोघे जण जर निघाले ना, पती पत्नी म्हणजे सीताई साहेब आणि अण्णा, तर पाहणाऱ्याला वाटावं खरोखरच रामसीतेची जोडी निघाली, खरोखरच रामसीतेची जोडी निघाली. पत्नीच्या दुर्धर ऑपरेशन नंतर सुद्धा पत्नीला जीवापाड जीव लावणारं व्यक्तिमत्व. विठ्ठल विठ्ठल. भजनात अण्णा असणारच. आणि भजन असं तसं नाही, शिस्तीच आवडायचं, काहीतरी नाही, शिस्तीच भजन त्यांना आवडायचं. पुढं ऐका, मला या निमित्तानं आवर्जून तुम्हाला हे स्मरण करायचंय की आपल्या वाडीत अण्णा आणि उत्तम दादा हे दोघे जण जर सोडले तर ग्रंथ वाचणार आपल्या वाडीत नंतर कुणी झाला असेल तर मला ठाऊक नाही, पण मला वाडीत असताना जेवढं कळत होतं, जेवढं, आणि मारुती भाऊ एक. आता ऐका, राम विजय अण्णांनीच वाचावा बरं का तात्या, तुमच्याच घरी मी ऐकायला येत होतो. राम विजय, हरी विजय, पांडव प्रताप, नवनाथ, भक्ती विजय, कुठलाही ग्रंथ असू द्या, त्या ग्रंथातील ओवीचा अचूक बिनचूक अर्थ अण्णांनीच सांगावा. मी नवीन कीर्तनाला उभं राहिलो योगायोगानं. साहेब, मी 2006ला आळंदीचा अभ्यासक्रम पूर्ण केला, पण जवळजवळ 2009 पर्यंत माझ्याकडं मोबाईल नव्हता. त्यामुळं मला माझ्या गुरुवर यांच्या बरोबर एकही फोटो काढता आला नाही, काढता आला. माझ्या 2 मोठ्या बहिणींना मला लाडानं मोबाईल घेऊन दिलाय, तोपर्यंत माझ्याकडे मोबाईल नव्हता. पण योगायोगानं मला पहिलं कीर्तन मी वाडीत केलं असा माझा हट्ट होता. मला पहिलं कीर्तन दुसरीकडे कुठंच करायचं नाही, पहिलं कीर्तन मला करायचं माझ्याच गावात. आणि मग सिद्धू पहिलं कीर्तन मी केलं आपुलिया हिताजो असे जागता अभंगावर. आणि त्या कीर्तनात वैकुंठवासी अण्णा टाळ घेऊन उभे आहेत. बघा बरं, टाळ घेऊन उभे आहेत. वैकुंठवासी लक्ष्मण त्या टाळ घेऊन उभे आहेत. त्यावेळी मला आठवतं, कीर्तन संपल्यानंतर अण्णांना माझ्या पाठीवर थाप टाकली आणि अण्णा मला म्हटले, सुरबा तुझा अभ्यास खूप वाढणार आहे. त्यांचा शब्द सुरबा, सुरबा तुझा अभ्यास खूप वाढणार आहे. मला आरतुरच करायचे आणि आरतुर करण्याचं त्यांचं वय आहे, मी त्यांच्या आरतुर करण्याच्याच वयाचं आहे. आवर्जून हक्कानं मला त्यांनी एक गोष्ट त्यावेळेला सांगितली, आता कितीही बाका प्रसंग आला तर हे क्षेत्र सोडायचं नाही. विठ्ठल विठ्ठल.
एक आठवण जर आज मी सांगितली नाही तर रुक माझ्या मनाला लागून राहील, म्हणून तेवढी मला बोलायची. साहेब, मी 2001 ते 6 आळंदीत राहिलो. ह्या घटनेमध्ये अण्णांचा परिस्पर्श म्हणून मला ती सांगायची, अन्यथा ती मी कधी सांगितली नसती. घडलं काय, आळंदीला गेलो. जात असताना भजनी मंडळाचा एक पकवास घेऊन गेलो, कारण शिकायचं होतं पकवास. कीर्तनाचं गिरीजी माझ्या डोक्यातच नव्हतं, खरोखर डोक्यात नव्हतं. शिकायचं काय, गेलो पकवास घेऊन, पण पुन्हा कुठे ते ठाऊक नाही. जास्तीत जास्त परिचयाचं म्हटलं तर फलटण आणि लोणंद, आणि तिसरं गाव म्हटलं तर मामाचं गाव. यापेक्षा परिचयाचं गावच नाही. आता आळंदीला तर निघालोय, पण पुण्यातून पलीकडे आपण जाईल का, त्या शहरात चुकणारच नाही ना. दुपारच्या वेळेला तळगावच्या स्टँडवर नेऊन सोडलं, आणि योगायोगानं माझं नशीब बलवत्तर, इच्छाशक्ती प्रबळ. शत्रुघ्नजी, प्रल्हादजी महाराज, इच्छाशक्ती बलवत्तर कशी बघा. स्टँडवर जाऊन उभा राहिलो आणि मंगळवेढा आळंदी गाडी आली. पुण्यात उतरून पुण्यात चुकण्याची जी भीती होती ती माऊलीने तिथंच घालवली. मंगळवेढा आळंदी गाडी आली. आळंदीच्या गाडीत बसलो, आणि फक्त एक सुटकेस घेऊन गेलेला हा विद्यार्थी तब्बल 5.5 महिने इंद्रायणीच्या घाटावर राहिलेला आहे. मी जे सुरुवातीला म्हटलं ना, कुठल्याही क्षेत्रात माणसाला उंची लगेच मिळत नसते, जरा दटून राहावं लागतं, कष्टानं राहावं लागतं. 5.5 महिने इंद्रायणीच्या घाटावर राहिलो. आणि पुढं ऐका, फक्त सकाळचं जलाराम मंदिर आहे, त्या जलाराम मंदिरात मधुकरी मिळायची. तरुण वय 20-21 वय, त्याच्यात ती मधुकरी वाटीभर असायची, पोट भरायचं नाही. आणि संध्याकाळी आळंदीतल्या वडापावच्या गाड्यावर मधुकरी मागायचो. किती महिने, 5.5 महिने. धैर्य सुटलं आणि वाटलं की आता आपलं वाडीकडं आलेलं बरं. आता किती दिवस राहायचं घाटावर. ज्या प्रसंगाला माझं मन प्रबळ इच्छा व्यक्त करत होतं की आता आपण आळंदीत टिकणार नाही, त्या प्रसंगाला मला आळंदीत प्रदक्षिणा करत असताना आळंदीत भेटले कोण असतील तर ज्यांचं आज पुण्यस्मरण आहे, त्या अण्णा. हो, त्यांनी मला बघितलं, आणि लहान लेकराला आई जशी मिठी मारते त्याप्रमाणे मला जवळ घेतलं. अण्णांनी सांगितलं, 5.5 महिने बाळा तू घाटावर राहिलेला आहेस, आम्हाला फोन करून कळवलं का नाही. आळंदीत आमची ओळख असताना तू 5.5 महिने घाटावर राहतो, चल. पकवास त्यांनी घेतला, कुणी, अण्णांना. सुटकेस मी घेतली, आणि अण्णांना हे व्यक्तिमत्व पुढे बसलेले. या व्यक्तिमत्वाच्या धर्मशाळेत, PDC बँकेच्या पाठीमागं कानिपनाथ धर्मशाळेत मला नेऊन जागा दिली. कानिपनाथ धर्मशाळेत पहिली मला जागा कुणी दिली असेल ना, वैकुंठवासी अण्णांना दिली. विठ्ठल विठ्ठल. हा माझ्यावर अण्णांनं केलेला मी कधीच न विसरणारा उपकार आहे. किती बोलावं. एखादा व्यक्ती गेला ना, तर गेल्यानंतर श्राद्ध करणाऱ्या कीर्तनकारासमोर प्रश्न असतो. काही व्यक्तीच्या जीवनात काय कर्तृत्वच नसतं हो, कीर्तनकाराला प्रश्न पडतो, आता यांच्याविषयी नक्की काय बोलावं, कारण बोलण्यासारखं काय केलेलंच नसतं आयुष्यात. पण अण्णांचं जीवन असं आहे ना, यांच्याविषयी काय काय बोलावं असा मला प्रश्न पडलेला आहे. बघा तुम्ही कधी कुठल्याही देवाची जयंती हो द्या, बरं, कुठल्याही देवाची जयंती हो द्या, जयंतीच्या अभंगापर्यंत अण्णांना माहीत. कुठला अभंग म्हणायचा ना, ते अण्णाच सांगणार, तात्या सांगणार. ही ज्येष्ठ मंडळीनेच सांगायचं, आज आत्ता कुठला अभंग म्हणणं गरजेचं आहे. आणि अभंग झाला, पुष्पवृष्टी झाली की सगळेजण बाजूला जाऊन बसणार, आणि अण्णा पाळणे शेजारी येऊन उभं राहणार. खरं की नाही. अण्णांनी पुढं यावं, पाळणा म्हणावा. त्या प्रसंगाला पाळणा कोणता म्हणावा ते सुद्धा अण्णांचा, तात्यांचा पाठ. ह्या सगळ्या क्षेत्रावर
आपल्या आयुष्याची नाममुद्रा उमटवलेलं व्यक्तिमत्व आमचे श्रद्धेय प्रेमास्पद दत्तात्रेयजी भाऊ आहेत, प्रल्हादजी भाऊ आहेत, यशकुमारजी आहेत, भगिनी आहेत त्यांच्या पुढे बसलेल्या, हे सगळ्या आमच्या वहिनी आहेत आणि अण्णांची ही नातवंड आहेत. ह्या सगळ्यांना अण्णांची सेवा तर केलीच, सेवा त्यांना घडली, पण अण्णा हे पारमार्थिक करारी बाण्याचे असल्यामुळे त्यांना जास्त सेवा मुलांकडून करून घेतली नाही. जिथं देवाला कमीपणा येईल ती गोष्ट माझ्याकडून होऊ देणार नाही. आणि अण्णांना चालता बोलता हा पंचमहाभूताचा देह माऊलींच्या चरणी अर्पण केला आणि अण्णा म्हटले, माझी जीवीची आवडी पंढरपुरात येईन गुडी. आणि अण्णांना हा पंचमहाभूताचा देह परमात्मा चरणी विलीन केला आणि त्यांच्या पुण्यस्मरणाची ही सेवा आहे. मी सगळी शब्दपूजा अण्णांच्या प्रतिमेच्या चरणी समर्पित करतो. आणि या तीनही अण्णांच्या सुपुत्रांना, खरं तर चौथे सुद्धा सुपुत्र नंदकुमारजी, त्यांच्या नावानं साऊंड सिस्टीम आपली महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा आपल्या पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पण ह्या सगळ्यांना मी एवढीच प्रार्थना लहान भाऊ त्यांचा म्हणून करेल की आपण माऊलींच्या वारीच्या पर्व काळात अण्णांचं पुण्यस्मरण येतंय, तर हे पुण्यस्मरण आपण दरवर्षी छोट्या का होईना पण स्वरूपामध्ये आपण माऊलींच्या चरणी रुजू करावं, हीच एक मनोकामना या निमित्ताने व्यक्त करतो. आदरणीय आमदार साहेब आहेत, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आहेत बनकरजी, आदरणीय काकाजी आहेत, आपले दिलीपरावजी अडसूळ साहेब आहेत, आणि सगळीच मंडळी, आता कोणाकोणाचा उल्लेख करावा, सगळीच माझ्यासाठी अतिशय आदरणीय आहेत. सगळ्यांच्या विषयी आदर भाव व्यक्त करतो. सगळ्या टाळकऱ्यांचं मनपूर्वक दर्शन घेतो, माय माऊलींचं दर्शन घेतो आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. तुकाराम.